इथे नगर मनमाड रस्त्याला विलंब होतोय सातत्याने. काय नेमकं कारण आहे किंवा काय अडचणी येत आहेत? मी खासदार झाल्यानंतर ज्या कॉन्ट्रॅक्टरमुळे गेले 6-7 वर्ष रस्ता खांदून ठेवला, त्या रस्त्याची दुरावस्था झाली, अनेक ऍक्सिडेंटमध्ये लोकांची बळी केली. त्या मी खासदार झाल्यानंतर संबंधित गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं. त्याला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर नवीन टेंडर ओपन केले. नवीन टेंडर ओपन केल्यानंतर सुद्धा त्या निविदा 2च कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या निविदा आल्या. त्यामध्ये एकदा कॉन्ट्रॅक्टरची निविदा त्या ठिकाणी कॅन्सल झाली. एकाची निविदा राहिल्यामुळे त्याला काम मिळालं नाही. परत नवीन टेंडर काढलं आणि त्या ठिकाणी बजाज नावाचा कोणीतरी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनी ते काम मिळवलं. काम सुद्धा 42% बिल घेतल्यामुळं त्यांनी ते कामाला दिरंगाई करण्यास सुरुवात केली. मधल्या कालखंडामध्ये मी परत त्या रस्त्यासाठी 4 दिवस उपोषणाला बसलो. उपोषणाला माझ्या उपोषणाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांकडून मी बार चार्ट लिहून घेतला का या रस्त्याचे मला या टायमिंगमध्ये काम झालं पाहिजे. हे सगळ्या मागणी त्या ठिकाणी माझ्या झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर मी उपोषणावर उठलं. माझी एक महत्वाची मागणी काय होती, रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे, पूर्ण प्रेशरने रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे. ते सुद्धा काही रस्त्याचं काम चालू केलं. पण नंतरच्या कालखंडामध्ये परत ते काम बंद पडलं. मी परत संबंधित मंत्री महोदयांना, गडकरी साहेबांना 3-4 वेळा भेटलो. त्यांनी परत त्या ठेकेदाराला सांगितलं आणि ते काम आज सुरू झालेलं आहे. त्याबाबत आता नवीनच अधिकारी, त्यावर स्वामी नावाचे एक अधिकारी आलेले, त्यांच्याकडून डेली डे टू डे रिपोर्ट सुद्धा आम्ही घेतो.